नमस्कार मित्रांनो, क्राईम कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आपल्या भारत देशामध्ये जणू काय रेपचा ट्रेंड चालू झालेला आहे. प्रत्येक घटना ही निशब्द करणार आहे आणि अशातच अजून एक घटना अवघड आली आहे. कन्नड तालुक्यातील हतनपूर येथे जैतापूर रोडवर दादा महाराज अकोलकर उर्फ बाबा वय 60 यांचा माऊली वारकरी कन्या शिक्षण संस्थेचा आश्रम असून येथे वेगवेगळ्या ठिकाणच्या 15 मुली बाहेर शालेय शिक्षण घेऊन येथे वारकरी शिक्षण घेतात. ही घटना वारकरी संप्रदायाला एकदम काळीमा फासणारी आहे. याच ठिकाणी राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय जैतापूर इयत्ता 7वी शिक्षण घेणारी 13 वर्षीय विद्यार्थिनी आश्रमात वारकरी शिक्षण घेते. सदर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार आम्ही दादा महाराज अकोलकर यांचे माऊली वारकरी कन्या आश्रम येते आश्रमातून आम्ही सर्व मुली शाळेच्या क्रुझर गाडीने शाळेत ये जा करतो. शाळेची वेळ सकाळी 10:30 ते दुपारी 4 पर्यंत असते. माझ्यासोबत कन्या आश्रम मध्ये 1ली ते 15वी पर्यंतच्या 15 मुली आहेत. त्या सुद्धा माझ्या शाळेत शिकतात. आमच्या कन्या शाळा आश्रमाचे सगळे काम दादा महाराज अकोलकर पाहतात. आम्ही सर्व मुली त्यांना बाबा म्हणतो. आश्रमात आम्ही रोज पहाटे 5 वाजता उठतो. आंघोळ करून पूजा करून गीतापाठ करतो. शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता बाबा आम्हा सर्व मुलींचे हरिपाठ करून घेतात. त्यानंतर आम्ही मुली स्वयंपाक करून जेवण करून रात्री 9:30 ते 10 वाजता झोपायला जातो. झोपण्याआधी बाबा आम्हा मुलीकडून त्यांचे हातपाय दाबून घेतात. बाबांनी या आधी पण माझ्याकडून मी आश्रमात गेल्यापासून दररोज रात्री जेवण झाल्यावर झोपण्याआधी माझ्याकडून हातपाय दाबून घेतले होते. 20 ऑगस्ट मंगळवारी रात्री 9:30-10 वाजता आश्रमातील शेडमध्ये आम्ही सर्व मुली झोपलेले असताना रात्रीचे 12 ते 12:30 वाजेच्या सुमारास बाबा दादा महाराज अकोलकर हे माझ्याजवळ आले. त्यांनी मला हात लावून हलवून उठवले आणि माझे पाय दाबायला चल असे म्हणून मला झोपेतून उठवून आम्ही मुली झोपत असलेल्या शेडला लागून असलेल्या बाबाच्या शेडमध्ये घेऊन गेले. ते पलंगावर झोपले. त्यांनी मला त्यांचे पाय दाबायला लावले. मी त्यांचे पलंगावर बसून त्यांचे पाय दाबत असताना त्यांनी बळजबरी करून बलात्कार केला व नंतर जाऊन झोपून राहा, कोणाला सांगू नको, नाहीतर मी तुला शिकवणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर माझ्या बाजूला झोपलेल्या दुसऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीला पाय दाबण्यासाठी घेऊन गेले. तिचा विनयभंग करून ही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न असताना बाहेर कुणीतरी आल्याचा आवाज आल्याने बाबा उठून बाहेर गेल्याने ती तिथून पळून आली. आम्ही आमच्या शाळेच्या मुंगे मॅडम यांच्या फोनवरून आई वडिलांना अधूनमधून फोन करायचो, पण त्या बुधवारी व गुरुवारी सुट्टीवर होत्या. आमच्या दोघींकडे फोन नसल्यामुळे आम्हाला आमच्या आई वडिलांना घडलेल्या गोष्टीबद्दल सांगता आले नाही. शुक्रवारी मुंगे मॅडम शाळेत आल्यावर मी माझ्या आईच्या नंबरवर फोन करून बाबांनी आमच्यासोबत जे केले ते सांगितले. म्हणून दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी माझे आई वडील दुसऱ्या मुलींचे आजोबा आश्रमात आले. त्यांना आमच्यासोबत बाबाने केलेल्या प्रकारावर सविस्तर सांगितले व ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी बाबांना अटक केली.